मित्रांनो, अहिल्यानगर महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरती 2025 ची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर बघा, यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक उपविभागानुसार आपल्याला जाहिराती डाउनलोड करता येणार आहे. यामध्ये पाथर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, त्यानंतर शेवगाव, श्रीगोंदा, राहता, रावरी, पारनेर, जामखेड, नेवासा, कोपरगाव, अहिल्यानगर आणि कर्जत या आपल्याला उपविभागांचा समावेश बघण्यासाठी भेटलेला आहे. तर यामध्ये प्रत्येक उपविभागाची ही जी जाहिरात असणार आहे वेगवेगळी आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे. तर यामध्ये फक्त वेगळं जर म्हटलं तर एकूण जागा आणि त्या उपविभागामध्ये कोणाला आरक्षण देण्यात आलेलं आहे, जेवढ्या पण जागा असणार आहे तर प्रत्येक एका जागी कोणत्या कॅटेगरीसाठी इथं आरक्षण भेटलेलं आहे, त्याच सोबत महिला की पुरुष किंवा सर्वसाधारण कोण तिथं अर्ज करू शकतो याची माहिती वेगळी दिलेली आहे. मात्र कॉमन जर विचार केला तर शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अभ्यासक्रम, सिलेक्शन प्रोसेस ही सर्व माहिती ही बाकीच्या सर्व उपविभागांची सारखीच असणार आहे. तर यातील तुम्ही कोणतीही जाहिरात ओपन करू शकता आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ शकता. तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासूनच सुरुवात होणार आहे मित्रांनो, अजून वेबसाईट चालू झालेली नाहीये. इथे म्हटलेलं आहे आज, ठीक आहे, 8 तारखेपासून 11 वाजल्यापासून इथं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथं सुरुवात होणार आहे. मात्र जर म्हटलं तर इथं आपल्याला जे ऍडव्हर्टाइजमेंटचं ऑप्शन आहे इथे क्लिक केल्यानंतर सर्व उपविभागांच्या जाहिराती उपलब्ध झालेल्या आहेत. तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे. इथून तुम्ही कोणत्याही उपविभागाची जाहिरात डाउनलोड करू शकता. जसे की एक जाहिरात मी इथं डाउनलोड करून घेतलेली आहे. बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 18/7/2025 पर्यंत रात्रीचा 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या टॉपिक वरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाईल. तर अशाच प्रकारचे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतोय त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. याची इतर आता माहिती आपण जाणून घेत आहोत. यामध्ये बघा, आता रिक्त पदांबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्या पण उपविभागाची जाहिरात तुम्ही ओपन करता तर त्यामध्ये जेवढ्या पण जागा असतील तर त्यामध्ये आरक्षणानुसार तुम्हाला डिटेलमध्ये माहिती इथे उपलब्ध करून दिलेली आहे. तर यामध्ये जे कोतवाल पद आहे मित्रांनो, या पदासाठी टोटल जर म्हटलं तर महिन्याला पेमेंट किती असतं मित्रांनो, 15,000 रुपये. आणि आपल्या यामध्ये आपल्या एरियामध्ये आपल्या तहसील कार्यालयामध्ये आपल्याला काम करण्याची संधी भेटते मित्रांनो. जास्त लांब जाण्याची गरज नाही आणि म्हणजेच आपल्याला जवळच्या जवळ नोकरीची संधी आहे मित्रांनो. आणि 15,000 आपल्याला पेमेंट भेटत आहे. तर कुठं ना कुठे ही चांगली संधी तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटलेली आहे. बघा मित्रांनो, इथे व्यवस्थित समजून घ्या, कारण बहुतेक विद्यार्थ्यांकडून इथे काही चुका होऊ शकतात मित्रांनो. जसे की इथं तालुक्याचं नाव, ज्या पण उपविभागाची जाहिरात तुम्ही ओपन करणार आहे त्या तालुक्याचं नाव इथे तुम्हाला दिसेल. इथं सहसा म्हणजे तलाठी कार्यालयाचं नाव दिलेलं आहे. जसे की इथं पारेगाव दिलेलं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर इथं त्या तलाठी कार्यालयामध्ये ज्या पण गावांचा समावेश होत असेल त्या गावांची नावं पुढे दिलेली आहे मित्रांनो. जसं की पारेगाव हे तलाठी कार्यालय झालं आणि यामध्ये जर म्हटलं तर पारेगाव, बुद्रुक आणि त्याच सोबत पिंपळे हे गाव आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. या दोन गावचे जे रहिवासी उमेदवार असतील तेच या ठिकाणच्या पदासाठी इथं अर्ज करू शकतात. ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, जसं की इथं आपल्याला इथं सहसा म्हणजे तलाठी कार्यालयाचं नाव दिलेलं आहे. जसे की पारेगाव या ठिकाणी आपल्याला कोतवाल या पदासाठी रिक्त एक पद असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर या पदासाठी तेच उमेदवार इथं अर्ज करू शकतात ज्यांच्या गावांचा समावेश असणार आहे. जसे की पारेगाव या तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी जर म्हटलं तर पारेगाव आणि त्याच सोबत पिंपळे या गावांचा समावेश आहे. तर या दोन गावांचे जे रहिवासी उमेदवार आहेत तेच या ठिकाणच्या कोतवाल या पदासाठी इथं अर्ज करू शकतात. याचप्रमाणे वेगवेगळ्या आपल्याला जे पण तलाठी कार्यालयांची नाव आहेत ते तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील आणि गावांची नाव इथं बघण्यासाठी भेटतील. तर इथे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. इथं आपल्याला सहसा म्हणजे तलाठी कार्यालयाचं नाव इथं वाचायचंय मित्रांनो आणि त्याच सोबत तुमच्या गावाचा इथं समावेश आहे का ते व्यवस्थित वाचायचंय आणि त्यानंतरच तुम्ही इथं अर्ज करू शकता. आणि त्या गावामध्ये देखील आपल्याला इथं आरक्षण दिलेलं आहे मित्रांनो. आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला आरक्षणानुसार इथं आपल्याला माहिती दिलेली मित्रांनो, तर त्याच कॅटेगरीचे उमेदवार इथे अर्ज करू शकतात. आता महिलांना आरक्षण असेल तर इथे फक्त महिलाच उमेदवार इथं अर्ज करू शकतात आणि यामध्ये जर म्हटलं तर नाही म्हटलं तर महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार इथं अर्ज करू शकतात. काही अडचण नाही, ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे इथे जर म्हटलं तर तलाठी कार्यालय
त्यामध्ये ज्या पण गावांचा समावेश आहे तेच उमेदवार इथं अर्ज करू शकतात. त्याच सोबत ज्या पण कॅटेगरीला आरक्षण इथं भेटलेले मित्रांनो, त्याच कॅटेगरीचे उमेदवार इथं अर्ज करू शकतात आणि यामध्ये देखील महिलांसाठी इथं अर्ज आपल्याला आरक्षण दिलेलं असेल तर महिला कॅटेगरीच तिथं सिलेक्शन होणार आहे, ही देखील गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन अगदी कमी असणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला संधी भेटत असेल, तुमच्या गावाचं इथं नाव असेल आणि तुमची कॅटेगरी ही असेल, आता खुला प्रवर्ग जर असेल तर तिथे सर्व कॅटेगरीचे उमेदवार इथं अर्ज करू शकतात. त्यामुळे इथं खुला प्रवर्ग जर दिलेला असेल तर व्यवस्थित बघा. जर खुला प्रवर्ग असेल तर सर्व कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज करू शकतात. मात्र त्याच गावचे उमेदवार तिथे अर्ज करू शकतात ज्यांची नावं इथं दिलेली आहेत. ठीक आहे. आणि इथं आरक्षण दिलेलं महिलांसाठी आहे की नाही ते दिलेलं आहे. ठीक आहे. जर महिला आरक्षण असेल तर महिलांसाठीच तिथं ती जागा भरली जाईल. तर महिला जे उमेदवार आहे तेच तिथं अर्ज भरा. त्यासोबत कॅटेगरी दिलेले व्यवस्थित कॅटेगरी बघून घ्या. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गावांची नावं दिलेली आहेत. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे पीडीएफ ओपन करायचंय. तुम्ही बघा कोणत्या गावासाठी तिथं आपल्याला इथं गावांची नावं दिलेली आहेत, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कॅटेगरीसाठी इथं आरक्षण दिलेलं आहे ते बघा आणि महिलांसाठी आहे की पुरुषांसाठी ते आहे ते देखील तुम्ही इथं बघून घ्या. नाही म्हटलं तर महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार इथे अर्ज करू शकतात, काही अडचण नाही. मात्र जर म्हटलं तर इथं महिला असेल तर फक्त महिला उमेदवारच तिथं अर्ज भरा, कारण तिथं त्यांचीच इथं जागा इथं असणार आहे मित्रांनो. कारण यामध्ये 500 ते 600 रुपये तुमचं इथे ऍप्लिकेशनचं पेमेंट असणार आहे मित्रांनो, ते वायाला जायला नको. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये बाकीची माहिती तुम्हाला व्यवस्थित समजून आलेली असेल मित्रांनो. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुढे बघा आपल्याला पात्रताबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तर ती माहिती आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. इथे वयाची अट दिलेली आहे मित्रांनो. कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. तुमचं वय कॅल्क्युलेटर 7/7/2025 पासून केलं जाईल मित्रांनो, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. जसं की आताच तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती जी दिलेली आहे मित्रांनो, तर त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही 2 नंबरच्या पॉईंटमध्ये इथं बघू शकता. अर्जदार ज्या पण तलाठी कार्यालयासाठी, ठीक आहे, ज्या पण तलाठी कार्यालयासाठी इथं अर्ज करणार आहे मित्रांनो, त्याच तलाठी कार्यालयामध्ये ज्या पण गावांचा समावेश आहे, ठीक आहे, इथं बघा स्पष्टपणे इथं म्हटलेलं आहे, ज्या पण गावांचा समावेश आहे तेथील रहिवासी असणं आवश्यक असणार आहे, तरच तो अर्ज भरू शकतो आणि तरच तो पात्र असणार आहे मित्रांनो. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. त्यामुळे मागे जो महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितलेला होता, तर त्याबद्दल इथे आपल्याला 2 नंबरच्या पॉईंटमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही वाचू शकता. त्यानंतर 3 नंबरच्या पॉईंटमध्ये म्हटलेलं बघा, महसूल सेवक म्हणजेच कोतवाल या पदासाठी आपल्याला कमीत कमी शैक्षणिक पात्रता इथं 4थी पास इतकी असणार आहे मित्रांनो. जरी तुम्ही 4थी पास असाल तरी अर्ज करू शकता. 10वी 12वी ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात, काही अडचण नाही. फक्त कमीत कमी 4थी पास. त्यासोबत पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढे बघा, शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आपल्याला इथं आवश्यक असणार आहे मित्रांनो. याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला 5 नंबरच्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, जे जात प्रमाणपत्र आहे मित्रांनो. आता यामध्ये आरक्षणाला खूपच महत्त्व दिलेलं आहे मित्रांनो, कारण जी पण जागा भरली जाणार मित्रांनो तिथं आरक्षण, त्याच सोबत कोणत्या समांतर आरक्षणाअंतर्गत ती जागा भरली जाणार आहे, गावचे मोजकेच उमेदवार तिथे अर्ज करतील मित्रांनो. तर त्यामुळे तुमचे जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो, जरी तुमचं सिलेक्शन झालं आणि डॉक्युमेंट अपूर्ण असतील तर तुम्हाला तिथं रिजेक्ट केलं जाईल मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर तुम्ही व्यवस्थित त्यासाठी व्यवस्थित माहिती बघा, कोणत्या गावासाठी आरक्षण आहे, त्याच सोबत कोणत्या कॅटेगरीसाठी आरक्षण आहे आणि त्यामध्ये महिला की पुरुष कोणत्यासाठी इथं आरक्षण दिलेलं आहे ते व्यवस्थित बघा. कारण तुमचं सिलेक्शन जरी झालं आणि त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील त्याप्रमाणे, तर आपल्याला तिथं बाद केलं जाईल मित्रांनो. याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढे बघा 6 नंबरच्या पॉईंटमध्ये काय दिलेलं मित्रांनो, आता जो पण उमेदवार इथे अर्ज केलेला आहे त्याच्या विरुद्ध कोणत्या प्रकारची इथं केस चालू असेल, गुन्हा दाखल असेल मित्रांनो आणि त्याला दंड दिला असेल मित्रांनो, ठीक आहे, तर अशा प्रकारचा दंड वगैरे दिलेला असेल तर तुम्ही तिथं अपात्र ठरता मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला दंड वगैरे भेटलेला नसेल, केस वगैरे चालू असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात, परंतु तुम्हाला शिक्षा झालेली नसावी या संदर्भातलं जे पत्रक आहे मित्रांनो, पोलीस स्टेशनचा जो दाखला असतो तो तुम्हाला जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्याच्या तारखा वेळोवेळी जाहीर केल्या जातात मित्रांनो. आता सर्वप्रथम लेखी परीक्षा होईल, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट लागेल, ज्यांचं पण सिलेक्शन होईल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाते. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तेव्हा तुम्हाला तो दाखला इथं घेऊन जायचा आहे.
तो दाखला तुम्हाला कुठून भेटणार, कसा काढायचा याच्याबद्दल वेळोवेळी आपल्या चॅनलवरती अपडेट दिलं जाईल मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं असणार आहे लेखी परीक्षा, त्याच्यासाठी तुम्हाला पात्रता व्हावं लागणार आहे. ठीक आहे. कॉम्पिटिशन अगदी कमी असणार आहे मित्रांनो, तर त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास सुरू ठेवा मित्रांनो. तर तुम्हाला त्याबद्दल डिटेलमध्ये अभ्यासक्रमाविषयी माहिती पुढील व्हिडिओमध्ये मी देणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 7 नंबरच्या पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे वारसांना इतरांपेक्षा जास्त प्राधान्य दिलं जाईल. तर ते प्राधान्य कसं हे देखील सांगतो. जसे की तुमचं वडील वगैरे आधीच कोतवाल या पदावरती कार्यरत होते, तर तुमच्याकडे कोतवालाचा इथं वारसाचा इथं दाखला असणार आहे मित्रांनो. तर त्या उमेदवारांना त्यांच्या मुलांना इथं प्राधान्य जास्त दिलं जाईल मित्रांनो. त्यासोबतच समान गुण मिळाले, जसे की 50 वरती मेरिट क्लोज झालं, दोन्ही विद्यार्थ्यांना इथं 50 गुण आहे. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर जे पण वारस आहे मित्रांनो, वारसदार आहे विद्यार्थी आहेत ज्यांचे पण वडील कोतवाल वगैरे आधीच होते, तर त्या उमेदवारांना तिथं प्राधान्य दिलं जाईल. मात्र यामधील देखील एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तर तुमची जी सर्वप्रथम लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो 100 गुणांची, त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 40 गुण मिळवणं हे आवश्यक असेलच मित्रांनो. तेव्हाच तुम्ही इथं पास श्रेणीमध्ये पात्र असणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला कमी गुण असेल तर त्या विद्यार्थ्यांचा तिथं विचार केला जाणार नाही, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी लेखी परीक्षा खूपच महत्त्वाची असणार आहे. तर त्याच्यासाठी अभ्यासक्रम आणि इतर माहिती आपल्याला त्याच्याबद्दल माहिती थोड्याच वेळामध्ये पुढे व्हिडिओमध्ये मी देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर बघा आपल्याला त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. यामध्ये आपल्याला लेखीमध्ये आपल्याला किमान गुण म्हणजे 40 गुण मिळवणे इथं आवश्यक असणार आहे 100 गुणांपैकी. त्यानंतर पुढे बघा यामध्ये जर म्हटलं तर उमेदवारांची लेखी परीक्षेमध्ये आपल्याला जेवढे पण गुण मिळतील त्यांच्या आधारे मूळ कागदपत्र तपासणीसाठी तात्पुरती निवड यादी जाहीर केली जाईल. सांगितल्याप्रमाणे जे पण उमेदवार इथं अर्ज करणार आहे तर तेथील रहिवासी असणं गरजेचं असणार आहे, कागदपत्र संपूर्ण पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. तर यामध्ये तात्पुरती यादी इथं प्रसिद्ध केली जाईल कागदपत्र पडताळणीसाठी. त्यानंतर कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी इथं जाहीर केली जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर पुढे बघा 11 नंबरच्या पॉईंट मध्ये म्हटलेले लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणीसाठी जायच्या वेळेस तुम्हाला स्वखर्चाने तिथे जावं लागणार आहे. कोणत्या प्रकारचा प्रवास खर्च व इतर खर्च दिला जाणार नाही. त्यानंतर 12 नंबरच्या पॉईंट मध्ये नॉन क्रिमिनल याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. 13 नंबरच्या पॉईंट मध्ये या परिपत्रकामध्ये जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही त्यामध्ये काही बदल होऊ शकतात, शासन निर्णयानुसार काही बदल होऊ शकतात, त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर 14 नंबरच्या पॉईंट मध्ये लहान कुटुंबाबद्दल इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही इथं अर्ज करू शकत नाही मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र नमुना असादर करणं इथं बंधनकारक असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला 2 पेक्षा कमी मुलं इथं असणं गरजेचं असणार आहे. केव्हापासून जर म्हटलं तर जो आपला नियम आहे 2005 चा, ठीक आहे, त्याच्यानुसार 2005 च्या अगोदर जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर काही अडचण नाही. मात्र 2005 नंतर जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असेल तर तुम्ही लहान कुटुंबामध्ये येत नाही, त्यामुळे तुम्ही तिथं अर्ज भरू शकत नाही, ही गोष्ट देखील लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला इथे माहिती दिलेली आहे महत्वाचं, इथं परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे मित्रांनो. आता याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला इथे देऊन घेतो. आता लेखी परीक्षा ही खूपच महत्वाची असते मित्रांनो, याच्यावरतीच तुमचं डायरेक्टली सिलेक्शन होत असतं. तर यामध्ये बघा आपल्याला परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. जसे की कोतवाल या पदासाठी लेखी परीक्षा असते 100 गुणांची. आता लेखी परीक्षेसाठी तुम्हाला 100 गुण असतात, मात्र प्रश्न संख्या ही असते 50. ठीक आहे. 50च प्रश्न तुम्हाला विचारले जातात. प्रत्येक एक प्रश्न 2 गुणांचा असतो, निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते मित्रांनो. आणि 50 प्रश्न 100 गुणांसाठी असतात मित्रांनो. ठीक आहे. आता यामध्ये जेवढे पण जास्तीत जास्त तुम्हाला गुण मिळतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी जर म्हटलं त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जातं. ठीक आहे. आता यावरती जर म्हटलं तर तुम्हाला सामान्य ज्ञान आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात, अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे. मात्र आता लेटेस्ट 2024 चे जे पेपर आपल्याकडे आहेत मित्रांनो ते आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याचसोबत जर म्हटलं तर अभ्यासक्रमाचं स्वरूप जर म्हटलं तर त्यामध्ये जर म्हटलं तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, GK म्हणा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जिल्ह्याची माहिती त्याच्यासोबत तुमच्या तालुक्याच्या माहितीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. शक्यता जिल्ह्याच्या माहितीचा विचार केला जातो. जिल्हा स्तरावरती पेपर असतो, त्याच्यामुळे जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला जास्त भर दिला जातो, त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि त्याच्यासोबत जर म्हटलं तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पास होण्यासाठी कमीत कमी 40 गुण इथं आवश्यक असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. 40 गुण इथं मिळणं आवश्यक असणार आहे, याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आणि सर्व रेग्युलर अपडेट यामध्ये लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी केव्हा असणार आहे, प्रवेशपत्र वगैरे हे सर्व जी माहिती तुम्हाला ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती उपलब्ध करून दिलं जाईल रेग्युलर. ठीक आहे. तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देत आहे.